हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक असणार आहे रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर आपण वेगवेगळ्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या रिलेटेड ऑब्झर्व करू शकतो. हा रिझॉल्विंग पॉवर काय कन्सेप्ट आहे आणि काय पॉईंट आहे हा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, आपण ज्यावेळेस कोणत्याही एखादा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा यूज करत असतो त्यावेळेस तो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला ऑब्जेक्टची इमेज प्रोड्यूस करून दाखवतो. कोणताही जर आपण मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप घेतला किंवा आपले नॉर्मल आपण आपल्या डोळ्यांचं उदाहरण जरी घेतलं तर या डोळ्यां थ्रू जे काही ऑब्जेक्ट आपल्याला ऑब्झर्व होणार आहेत दॅट इज बिकॉज ऑफ दी रिझॉल्विंग पॉवर. तर ही रिझॉल्विंग पॉवर काय आपल्याला आहे हे आपण बघतोय तिथं. आता बघा, ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट काही डिस्टन्सवरून बघत असतो, एक कमी डिस्टन्स असेल तर तो आपल्याला क्लिअरली दिसू शकतो. पण जर डिस्टन्स वाढवत गेलं, तोच ऑब्जेक्ट आहे पण आपण जर डिस्टन्स हे वाढवत गेलो, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आणि त्या ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स जर आपण वाढवत गेलो, अशा एका पर्टिक्युलर डिस्टन्सनंतर तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली दिसत नाही. फॉर एक्झाम्पलच आपण जर घेतलं तर बघा, आपण 10 मीटरच्या डिस्टन्सवरती आपण 2 फिंगर्स, जसं आपण विक्टरीचा सिम्बॉल करतो तशा पद्धतीने 2 फिंगर्स जर आपण पकडले किंवा तुमच्या फ्रेंड्सने आपल्यासमोर तशा पद्धतीने 2 फिंगर्स आपल्यासमोर पकडलेले आहेत. डिस्टन्स आपण कन्सिडर करूया 10 मीटर, 10 मीटरवरती आहे. तर ते दोन्ही फिंगर हे सेपरेटेड आहेत हे आपल्याला त्या डिस्टन्सवरून आपल्या डोळ्यांना तेवढं सेपरेटली दिसू शकतं. म्हणजे तिथं त्या दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत ते रिझॉल्व झालेले आहेत, ते सेपरेटली आपल्याला तिथं ऑब्झर्व करता येऊ शकतात त्या पर्टिक्युलर 10 मीटर डिस्टन्सपर्यंत. पण आता ते सेम ऑब्जेक्ट्स आहेत पण डिस्टन्स आपण वाढवलं. दॅट 2 फिंगर्स आर ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स 50 मीटर. 50 मीटरवरून आपण ते सेम पोझिशन फिंगरचे आहे, सेम तेच पोझिशनने आपण ते फिंगर्स 50 मीटरवरून बघतोय. तर आपल्याला त्या 50 मीटरवरून हे दोन फिंगर्स जे आपण ऑब्झर्व करतोय ते सेपरेट आहेत की एकच फिंगर दाखवला जातो आहे आपल्या फ्रेंडकडून, हे आपल्याला प्रॉपरली ऑब्झर्व करता येणार नाही. म्हणजे डिस्टन्स वाढतं आहे त्याबरोबर आपले डोळे ते ऑब्जेक्ट जे आहेत ते रिझॉल्व करू शकत नाही. एका पर्टिक्युलर डिस्टन्सपासून म्हणजे जवळपास लेस दॅन 10 मीटर डिस्टन्सवरती जर आपण बघितलं, आयज इज एबल टू रिझॉल्व दी 2 फिंगर्स. 2 फिंगर्स हे रिझॉल्व करण्यासाठी आपले डोळे एबल आहेत. बट जर डिस्टन्स हे 50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आपण केलं तर इट मे नॉट पॉसिबल फॉर यू टू रिझॉल्व दी 2 फिंगर. त्या डिस्टन्सवरून आपले डोळे हे 2 फिंगर्स सेपरेटली बघू शकत नाही किंवा रिझॉल्व होणार नाही. ते 2 ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यांथ्रू रिझॉल्व करता येऊ शकणार नाही. म्हणजे थोडक्यातच आपण काय म्हणू शकतो, इथं जे काही रिझॉल्विंग पॉवर असेल, दॅट रिझॉल्विंग पॉवर इज द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश 2 फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट ॲज 2 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट इज नोन ॲज दी रिझॉल्विंग पॉवर. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, जे 2 काही सर्टन डिस्टन्सवरती असणारे जे ऑब्जेक्ट आहेत तर ते फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट प्रॉपरली डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहेत किंवा 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे हे सेपरेटली ऑब्झर्व करता येणं किंवा त्या इन्स्ट्रुमेंट थ्रू ते सेपरेटली ऑब्झर्व करता येतं आहे. तर त्या इन्स्ट्रुमेंटची जी ती ॲबिलिटी आहे त्या ऑब्जेक्टला अशा पद्धतीने ऑब्झर्व करण्याची, दॅट इज दी रिझॉल्विंग पॉवर ऑफ दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची ती रिझॉल्विंग पॉवर असणार आहे. तर ही जी रिझॉल्विंग पॉवर आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या रिलेटेड ऑब्झर्व करतो, तर कोणताही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असू शकतो. इथं आपल्या स्लाईडवरती आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट बघा दिसत आहेत. मायक्रोस्कोप आहे, लेन्स आपण इथं ऑब्झर्व करतोय. तर ह्या इन्स्ट्रुमेंट्सची जी रिझॉल्विंग पॉवर आहे काही पॉईंट्सवरती डिपेंड असते.
ते पॉईंट्स कोणते ते लक्षात घेऊयात. रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स आर डिपेंड ऑन, काही एका पर्टिक्युलर पॉईंट्सवरती ती डिपेंड असू शकते. पहिला पॉईंट बघा काय असणार आहे, दी ॲपर्चर. दॅट रिझॉल्विंग पॉवर इज डिपेंड ऑन दी ॲपर्चर. ॲपर्चर म्हणजे नक्की काय बघा, ॲपर्चर म्हणजे जो तुम्ही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट घेतलेला आहे, त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट थ्रू जे आपण ऑब्झर्व करतो आहे, आयपीस असेल किंवा आपण त्या इन्स्ट्रुमेंटचा ऑब्जेक्ट लक्षात घेतो आहे, तर तो जो काही आहे तर त्यामध्ये यूज केलेला जो लेन्स और मिरर जो आहे त्याचे डायमीटर काय, त्याला आपण म्हणू शकतो ॲपर्चर. दॅट डायमीटर ऑफ दी लेन्स और दी मिरर दॅट इज कॉल्ड दी ॲपर्चर. मग ही ॲपर्चर किती आहे यावरती सुद्धा त्या इन्स्ट्रुमेंटचं रिझॉल्विंग पॉवर डिपेंड असतं. दुसरा बघा पॉईंट इथं असणार आहे, वेवलेंथ ऑफ दी लाईट यूज्ड. जी लाईट तुम्ही यूज केलेली आहे त्या लाईटची त्या वेवलेंथवरती रिझॉल्विंग पॉवर ऑफ इन्स्ट्रुमेंट डिपेंड असणार आहे. आणि लास्ट थर्ड पॉईंट ज्यावरती रिझॉल्विंग पॉवर डिपेंड असेल, दॅट पॉईंट इज दी व्हिज्युअल अँगल. आता हा जो व्हिज्युअल अँगल आहे त्या म्हणजेच थोडक्यात आपण म्हणूयात अँगल जो आपल्या डोळ्यांशी तयार केलेला आहे ऑब्जेक्टने. आपण जर इथं कन्सिडर केलं पॉईंट ऑब्जेक्ट आहे, त्या पॉईंट ऑब्जेक्टने आपल्या डोळ्यांशी जो एक मिनिमम अँगल क्रिएट केलेला असणार आहे, दॅट अँगल इज दी व्हिज्युअल अँगल. तो अँगल किती क्रिएट केला ॲक्च्युली, त्या अँगलवरती सुद्धा रिझॉल्विंग पॉवर डिपेंड असणार आहे. हा जो मिनिमम अँगल असेल की ज्या पर्टिक्युलर मिनिमम अँगल थ्रू आपल्याला ऑब्जेक्ट हे रिझॉल्व झालेले दिसू शकतात किंवा तो इन्स्ट्रुमेंट ते ऑब्जेक्ट रिझॉल्व करू शकतो, तो मिनिमम अँगल जो असेल त्या मिनिमम अँगलला आपण म्हणतो लिमिट ऑफ रिझॉल्युशन. बघा काय असेल, इट इज द मिनिमम व्हिज्युअल अँगल बिटवीन द ऑब्जेक्ट then that can be resolved by that instrument, and this minimum angle is called the limit of resolution. हा जो एक मिनिमम अँगल क्रिएट होतो, that minimum angle is called as angle of resolution. The minimum angle is called the limit of resolution. की असा एका मिनिमम अँगलवरती आपला ऑब्जेक्ट इन्स्ट्रुमेंट थ्रू रिझॉल्व होऊ शकतो. तो जो एक मिनिमम अँगल असेल किंवा त्याला आपण म्हणतो मिनिमम व्हिज्युअल अँगल, तर तो जो मिनिमम अँगल असेल दॅट इज कॉल्ड ॲज लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि या लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा जर आपण रेसिप्रोकल घेतला, देन द रेसिप्रोकल ऑफ दॅट लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड दी रिझॉल्विंग पॉवर. ह्या लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला मिळतं रिझॉल्विंग पॉवर ऑफ दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट और गिव्हन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. हे जे रिझॉल्विंग पॉवर आपण ऑब्झर्व करतोय, तर ज्या ऑब्जेक्टचे इमेजेस आपल्याला इन्स्ट्रुमेंट थ्रू ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट थ्रू ऑब्झर्व होणार आहेत, तर त्या आपण ऑब्झर्व करत असताना एक पर्टिक्युलर अशी थिअरी इथं यूज करत असतो. कारण ज्या इमेजेस तुम्हाला इन्स्ट्रुमेंट थ्रू ऑब्झर्व होतात त्या काही वेळेला क्लिअर दिसतील किंवा त्या ब्लरसुद्धा दिसू शकतात. मग त्यावेळेस आपल्याला हे रिझॉल्विंग पॉवर त्या इन्स्ट्रुमेंटचं यूजफुल तिथं ठरतं. मग आपण इथं तो जो काही एक थिअरी आहे की ज्याच्या थ्रू आपण प्रॉपर रिझॉल्व इमेज ऑब्झर्व करू शकतो आणि ती थिअरी तिथे ॲप्लिकेबल असते, ते आपण इथं बघूयात. पुढचा पॉईंट असेल आपला रेलाय क्रायटेरियन फॉर लिमिट ऑफ रिझॉल्युशन. लिमिट ऑफ रिझॉल्युशन नक्की किती असेल तर त्यासाठी आपण हा क्रायटेरिया इथं यूज करत असतो. तर हा जो रेलाय क्रायटेरिया आपण इथं लक्षात घेतलेला आहे, तर या रेलाय क्रायटेरियामध्ये बघा काय असेल, द ॲबिलिटी ऑफ ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट्स
डिपेंड्स अपॉन दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ दी टू ऑब्जेक्ट प्रोड्यूस्ड ॲट दी स्क्रीन. म्हणजे जे काही दोन ऑब्जेक्ट आहेत जे एकमेकांच्या खूप जवळ आहेत, क्लोजली स्पेस्ड आहेत, त्यांच्या थ्रू ज्या लाईट तुम्हाला ऑब्झर्व होतील त्या लाईट थ्रू आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होणार आहे. आणि त्यावरून तुम्हाला जे काही दोन ऑब्जेक्ट त्या स्क्रीनवरती ऑब्झर्व होणार आहे. स्क्रीन आपण फॉर एक्झाम्पल आपण आपला डोळ्यांचा रेटिना लक्षात घेऊयात किंवा मायक्रोस्कोप बघतो किंवा टेलिस्कोप असेल तर त्याचा आयपीस आपण लक्षात घेऊयात. तर त्या स्क्रीनवरती तुम्हाला जो काही ऑब्जेक्ट जो पॅटर्न प्रोड्यूस होणार आहे त्या पॅटर्न कशा पद्धतीने ऑब्झर्व होतो आहे त्यावरून आपल्याला इथं ते क्लिअर ऑब्जेक्ट सेपरेटेड ऑब्जेक्ट ऑब्झर्व होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात आपण इथे लक्षात घेऊयात दी ॲबिलिटी ऑफ ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ दी टू ऑब्जेक्ट प्रोड्यूस्ड ॲट दी स्क्रीन. आता बघा, जर आपल्याकडे अशा पद्धतीचे दोन ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्या दोन ऑब्जेक्टकडून येणाऱ्या लाईट्सचे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न स्क्रीनवरती तयार होत आहेत तर आपल्याला इथं 3 केसेस ऑब्झर्व होऊ शकतात. त्यातली फर्स्ट इथं आपण लक्षात घेऊयात, जस्ट रिझॉल्व्ड ऑब्जेक्ट हा जस्ट रिझॉल्व व्हायला लागला म्हणजे जस्ट सेपरेशन त्या ऑब्जेक्ट्सचं आपल्याला इथं ऑब्झर्व होतं आहे. क्लिअरली तो ऑब्जेक्ट ऑब्झर्व होतो आहेच असं नाही, जस्ट तो सेपरेट होतो आहे. दॅट इज जस्ट रिझॉल्व्ड ऑब्जेक्ट. आता हा जस्ट रिझॉल्व्ड ऑब्जेक्ट म्हणजे ना एक्झॅक्टली कशा पद्धतीने बघा असणार आहे आणि त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न कशा पद्धतीने ग्राफिकली आपण रिप्रेझेंट करू शकतो हे आपल्याला इथं डायग्रॅममध्ये दिसतं आहे. आणि जे काही मायक्रोस्कोप किंवा जो आपला आयपीस थ्रू आपण जो काही डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा त्या ऑब्जेक्टची जी इमेज लक्षात घेतो आहे तर ती आपल्याला बाजूच्या इमेजमध्ये लक्षात येते. तशा पद्धतीने आपल्याला ती इमेज दिसणार आहे. जे ऑब्जेक्ट असणार, जे दोन ऑब्जेक्ट आहेत क्लोजली स्पेस्ड आहेत तर ते आपल्याला प्रॉपरली सेपरेटेड न दिसता एकमेकांमध्ये असे गुंतलेले दिसत आहेत, ते जस्ट सेपरेट होत आहेत. दॅट इज द जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन. जे आपण थोडक्यात म्हणूयात, टू ऑब्जेक्ट्स आर जस्ट रिझॉल्व्ड when the first minimum of the diffraction pattern of one source coincide with the central maximum of the diffraction pattern of the other source and vice versa, then this condition is called just resolved condition. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येणार आहे, एका पर्टिक्युलर सोर्सने म्हणजे एका पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आपण इथं कन्सिडर केले दोन ऑब्जेक्ट, त्यातल्या एका ऑब्जेक्टने पर्टिक्युलर डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस केलं आहे. त्याचा जो फर्स्ट मिनिमम आहे, आता डिफ्रॅक्शन पॅटर्न आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल मॅक्झिमम पॉईंट मिळणार आहे आणि त्यानंतर अल्टरनेटिंग ब्राईट अँड डार्क म्हणजेच मिनिमा अँड मॅक्झिमाज ऑब्झर्व होणार आहेत. हे मॅक्झिमा जे आहेत मिनिमाच्या मध्ये तुम्हाला ऑब्झर्व होतात. त्यांना आपण नंबरिंग करत होतो, फर्स्ट मिनिमा, सेकंड मिनिमा, थर्ड मिनिमा, अशा पद्धतीने आपण मिनिमा किंवा मॅक्झिमाला नंबरिंग केलेलं होतं. तर इथं आपण काय लक्षात घेतो आहे, जे दोन ऑब्जेक्ट क्लोजली स्पेस्ड आहेत तर त्यांच्या एका पर्टिक्युलर ऑब्जेक्ट थ्रू येणाऱ्या लाईट्स ज्या आहेत त्याच्या थ्रू आपल्याला पर्टिक्युलर डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळाला आहे. त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला फर्स्ट मिनिमा जो आहे तो फर्स्ट मिनिमा हा सेकंड ऑब्जेक्टने तयार केलेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिमाशी कोइन्साइड होतो आहे. तर आपल्याला तो ऑब्जेक्ट ते जे ऑब्जेक्ट्स आहेत ते जस्ट रिझॉल्व्ड दिसणार आहेत, ते प्रॉपरली रिझॉल्व झालेले ऑब्झर्व होणार नाही. फर्स्ट मिनिमा हा सेकंड ऑब्जेक्टने प्रोड्यूस केलेल्या पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिमाशी कोइन्साइड होताना आपल्याला दिसतोय. देन दॅट इज दी जस्ट रिझॉल्व कंडिशन. हे तुमची जस्ट रिझॉल्व कंडिशन असणार आहे. आणि जो काही रिझल्टंट एन्व्हलप तिथं प्रोड्यूस होणार आहे, जे रिझल्टंट एन्व्हलप प्रोड्यूस होतो आहे तर त्याच्यामध्ये डिप्रेशन जे प्रोड्यूस झालेलं असेल दॅट डिप्रेशन इन द रिझल्टंट
रिझल्टंट एनव्हलप इज नोटिसेबल. थोडंसं आपल्याला नोटीस करता येऊ शकतं आहे बघा इथं याच्यामध्ये, या डायग्राममध्ये लक्षात येतं आहे. इथं जे काही डिप्रेशन प्रोड्यूस झाले हे थोडं नोटिसेबल आहे, पण ते प्रॉपरली सेपरेट झाल्यासारखे दोन मॅक्झिमा जे आहे ते प्रॉपरली सेपरेट झाल्यासारखे आपल्याला ऑब्झर्व होत नाही. तर तुम्हाला इथं असं लक्षात येतं आहे की हा जो मॅक्झिमा आहे, हा मॅक्झिमा या सेकंड, हा फर्स्ट ऑब्जेक्टने तयार केलेला असं आपण कन्सिडर करूयात, आणि हा सेकंड ऑब्जेक्टने तयार केलेला आहे. तर फर्स्ट ऑब्जेक्टने प्रोड्यूस केलेल्या जो मिनिमा आहे हा तुमचा मिनिमा आहे. तो मिनिमा सेकंड ऑब्जेक्टने तयार केलेल्या मॅक्झिमाशी कोइन्साइड होतो आहे. ही कंडिशन आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जस्ट रिझॉल्व कंडिशन मिळते, आणि जे काही डिप्रेशन इथं आपल्याला रिझल्टंट एनव्हलप जो तयार होतो आहे त्याच्यामध्ये जे डिप्रेशन आहे ते स्मॉलली नोटिसेबल आपल्याला लक्षात येतं. हे डिप्रेशन जे आहे ते नोटिसेबल आहे. रिझल्टंट एनव्हलपमध्ये आपल्याला जे डिप्रेशन प्रोड्यूस झालेलं दिसते ते नोटिसेबल आहे. प्रॉपर असं सेपरेट दिसत नाही आहे, पण ते नोटिसेबल आहे. आणि जो काही आपण मायक्रोस्कोप किंवा प्रॉपर एक्सपेरिमेंट थ्रू जो काही जस्ट रिझॉल्व कंडिशन ऑब्झर्व करतो आहे, तर त्याचा हा आपल्याला इथं फोटोग्राफ लक्षात घ्यायचा आहे. दॅट शोज दी जस्ट रिझॉल्व इमेज. नेक्स्ट आपली पॉईंट असेल, दॅट नेक्स्ट पॉईंट इज दी वेल रिझॉल्व्ड ऑब्जेक्ट. वेल रिझॉल्व्ड ऑब्जेक्ट म्हणजे बघा काय होतं इथं. वेल रिझॉल्व्ड ऑब्जेक्टमध्ये आपल्याला जे काही डिप्रेशन प्रोड्यूस झालेलं आहे, दॅट डिप्रेशन इन दी रिझल्टंट एनव्हलप इज क्लिअरली नोटिसेबल. हे तुम्हाला क्लिअर नोटीस करता येतं आहे. सेंट्रल मॅक्झिमा दोन्ही पॅटर्नचे हे वेगवेगळे सेपरेट तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. दोन्हीही सेपरेट असणार आहेत, आणि फर्स्ट मिनिमासुद्धा सेपरेटेड तुम्हाला ऑब्झर्व झालेले दिसणार आहेत. म्हणजे इथं प्रॉपर दोन ऑब्जेक्टच्या इमेजेस आपल्याला सेपरेटली ऑब्झर्व होणार आहेत, फुल्ली रिझॉल्व्ड असणार आहेत. इथं तुम्हाला डिप्रेशन इथं बघा लक्षात येईल, हे रिझल्टंट एनव्हलप जो आहे त्या रिझल्टंट एनव्हलप थ्रू जे काही डिप्रेशन प्रोड्यूस झालं आहे हे क्लिअरली आपल्याला इथं लक्षात ऑब्झर्व होऊ शकतं. आणि जे काही इमेज प्रोड्यूस होते हे सेपरेटेड तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. सेपरेटेड तुम्हाला त्याचे पॅटर्न्स प्रॉपर ऑब्झर्व होऊ शकतात. दॅट इज दी वेल रिझॉल्व्ड कंडिशन, किंवा त्याला आपण म्हणूयात वेल रिझॉल्व्ड ऑब्जेक्ट. अजून एक असणार आहे. देन सेकंड थर्ड इज दी अनरिझॉल्व्ड. याच्यामध्ये बघा अनरिझॉल्व्ड, या अनरिझॉल्व्ड कंडिशनमध्ये जवळपास दोन्ही जे पॅटर्न, दोन्ही ऑब्जेक्ट थ्रू जे पॅटर्न प्रोड्यूस झालेले आहेत त्या दोघांचेही सेंट्रल मॅक्झिमा जे आहेत ते जवळपास कोइन्साइड होत असल्यासारखे आपल्याला जाणवतात, ऑब्झर्व होऊ शकतात. आणि याच्यामध्ये जे डिप्रेशन प्रोड्यूस होतं दॅट कॅन नॉट बी नोटिसेबल. हे डिप्रेशन आपल्याला इथं नोटीसच होत नाही. पूर्ण एकच असा पॉईंट आपल्याला इथं पूर्णपणे आपल्याला डिप्रेशन काहीच अशा पद्धतीने ऑब्झर्व न होता तुम्हाला एकच असा एनव्हलप तिथं प्रोड्यूस झाल्यासारखा दिसतो. जवळपास दोन्ही पॅटर्नचे सेंट्रल मॅक्झिमा हे जवळपास कोइन्साइड झाल्यासारखे आपल्याला ऑब्झर्व होतात, आणि त्याच्या थ्रू आपल्याला ही अनरिझॉल्व्ड इमेज इथं प्रोड्यूस होते. म्हणजे ते दोन्ही ऑब्जेक्ट आपल्याला सेपरेटली ऑब्झर्व न होता ते ब्लड किंवा एकमेकांवरती ओव्हरलॅप झाल्यासारखे दिसू शकतात. दॅट इज दी अनरिझॉल्व्ड कंडिशन. जे आपल्याला 3 इथं कंडिशन्स मिळू शकतात अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरिया: जस्ट रिझॉल्व्ड, वेल रिझॉल्व्ड आणि अनरिझॉल्व्ड. ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट थ्रू ऑब्झर्व करतोय, तर तिथं आपल्याला एक लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑब्झर्व होतं, की ज्या लिमिट ऑफ रिझॉल्युशन थ्रू आपल्याला प्रॉपर इमेज तिथं प्रोड्यूस करता येऊ शकते. आणि त्या लिमिट ऑफ रिझॉल्युशनवरती आपला रिझॉल्विंग पॉवर ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट डिपेंड असतो. मग ही रिझॉल्विंग पॉवर एक्झॅक्टली आपण इथं लक्षात घेतोय.
इथं आपण रेलाय क्रायटेरिया इथं ऑब्झर्व केलेला आहे. रेलाय क्रायटेरियामध्ये आपण 3 पॉईंट लक्षात घेतलेत. जस्ट रिझॉल्व ऑब्जेक्ट, अनरिझॉल्व ऑब्जेक्ट अँड वेल रिझॉल्व ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने आपण लक्षात घेतलेले. जस्ट रिझॉल्वमध्ये हे ऑब्जेक्ट सेपरेशन तुम्हाला थोडं झाल्यासारखं ऑब्झर्व होतं आहे. अनरिझॉल्वमध्ये जवळपास सेंट्रल मॅक्झिमम जे आहे ते जवळपास एकमेकांवरती कोइन्साइड झालेली असणार आहेत, त्यामुळे सेपरेट इमेज आपल्याला ऑब्झर्व होत नाही. वेल रिझॉल्वमध्ये आपल्याला सेपरेट ऑब्जेक्टचे सेपरेट इमेज तिथं ऑब्झर्व करता येऊ शकते. आता याचाच आपण यूज करूयात ज्यावेळेस आपण दोन लिनियर ऑब्जेक्ट घेतलेले असतील किंवा पॉईंट ऑब्जेक्टचे पेअर्स जर आपण इथं घेतलेले असतील, तर त्यावेळी आपल्याला कशा पद्धतीने लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑब्झर्व होतं आहे किंवा त्याचे जी इमेजेस प्रोड्यूस होणार आहे तो कशा पद्धतीने असेल, हा पुढचा पॉईंट असेल आपला. नेक्स्ट पॉईंट पुढचा यातलाच आपला सब टॉपिक आहे टू लिनियर ऑब्जेक्ट. आपण इथं दोन लिनियर ऑब्जेक्ट इथं लक्षात घेऊयात. हे जे दोन लिनियर ऑब्जेक्ट लक्षात घेतलेले आहेत, दॅट टू लिनियर ऑब्जेक्ट्स आर सेल्फ ल्युमिनस आहेत आणि दोघंही एका पर्टिक्युलर डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. सेल्फ ल्युमिनस म्हणजे स्वतः पर्टिक्युलर लाईट ह्या इमिट करतायत, अशा प्रकारचे आपण दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आणि त्या काही पर्टिक्युलर डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. तर हे जे दोन्ही ऑब्जेक्ट आपण ऑब्झर्व करतोय, तर अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरिया, या रेलाय क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग आपण काय लक्षात घेणार, आपण जर ऑब्झर्वेशन घेत असू या दोन ऑब्जेक्ट्सचं, तर या दोन्ही ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला ऑब्झर्व होऊ शकतो. आणि हे दोन्ही ऑब्जेक्ट आपण बघतोय एका पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट थ्रू, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट थ्रू, तर तिथं आपल्याला कंडिशन ऑब्झर्व होऊ शकते, दॅट इज दी फर्स्ट मिनिमम ऑफ दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वन ऑफ दी सोर्सेस should coincide with the central maximum of the other. म्हणजेच आपण जे जस्ट रिझॉल्व कंडिशन बघितली आहे ती आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे, जसं आपण जस्ट रिझॉल्व कंडिशन पाहिलेली आहे. इथं आपण इथं लक्षात घेऊयात, आज दिस मिनिमम कोइन्साइड विथ दी सेंट्रल मॅक्झिमम ऑफ दी ऑदर. हा पहिल्याचा जो मिनिमम आहे तो दुसऱ्याच्या मॅक्झिमम, सेंट्रल मॅक्झिमम जो आहे त्याच्याशी कोइन्साइड होतो आहे. दॅट मस्ट बी दी मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन दी टू ऑब्जेक्ट. हे काय असू शकतं, हे अँग्युलर सेपरेशन असू शकतं, दोन ऑब्जेक्ट्समधलं हे मिनिमम अँग्युलर सेपरेशन असू शकतं. अँड दिस कंडिशन इज कॉल्ड दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. हे तुमचं असणार आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. काय आपण म्हणतोय, द मिनिमम कोइन्साइड विथ दी सेंट्रल मॅक्झिमम ऑफ दी ऑदर अँड दिस मस्ट बी द मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन दी two objects and hence this the limit of resolution of that instrument, and that limit of resolution is shown as such, that is d theta equal to lambda upon a, because that is the angular separation, minimum angular separation, that is called as d theta equal to lambda upon a. This is also called as limit of resolution. The smallest separation between two point object at which they appear just separated is called the limit of resolution of an optical instrument. म्हणजेच d theta equal to lambda upon a, अशा पद्धतीने आपल्याला लिमिट ऑफ रिझॉल्युशन इथं ऑब्झर्व होऊ शकतो. आता याच्यानंतर बघा, आपण एक पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट जे आहे कॅपिटल डी एवढ्या डिस्टन्सवरती आपण इथं प्लेस केलेलं असेल, तर डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट मिनिमम फ्रॉम दी सेंटर, हे जर आपण फाइंड आउट केला तर आपल्याला इथं लक्षात आहे की मिनिमम अँग्युलर सेपरेशन आहे डी थीटा, म्हणजे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि आपण इथं कन्सिडर केलं आहे कॅपिटल डी हे डिस्टन्स, कॅपिटल डी हे डिस्टन्स इन्स्ट्रुमेंट
आणि त्या सोर्समधलं आपण लक्षात घेतलेलं आहे. इथंही तशाच पद्धतीचं असणार आहे. डी, कॅपिटल डी. म्हणजेच इथं जर आपण डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला फर्स्ट मिनिमम फ्रॉम दी सेंटर, तर आपल्याला इथं डिस्टन्स ऑब्झर्व होणार आहे y इक्वल टू कॅपिटल डी इंटू डी थिटा. डी थिटा आपल्याकडे आहे लॅम्बडा अपॉन ए. म्हणजेच तुम्हाला y दॅट इज दी डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट मिनिमम फ्रॉम दी सेंटर, ते मिळेल कॅपिटल डी इंटू लॅम्बडा अपॉन ए. अशा पद्धतीने इथं आपल्याला हे डिस्टन्स ऑब्झर्व होऊ शकतं. दॅट डिस्टन्स इज ऑब्झर्वड बाय युजिंग दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन. लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे यावरून आपण हे डिस्टन्स इथं लक्षात घेतलेलं आहे. दॅट डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट मिनिमम फ्रॉम दी सेंटर. अशा पद्धतीने आपल्याला हे डिस्टन्स मिळालं. y इक्वल टू डी इंटू डी थिटा इक्वल टू डी अपॉन लॅम्बडा डी इंटू लॅम्बडा डिवाइड बाय ए. अशा पद्धतीने आपल्याला हे डिस्टन्स इथं ऑब्झर्व होत आहे. म्हणजे जर आपण 2 लिनियर ऑब्जेक्ट्स इथं लक्षात घेतोय, तर त्या 2 लिनियर ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला जस्ट रिझॉल्व कंडिशन ऑब्झर्व होऊ शकते. दॅट शोज दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि त्या लिनियर ऑब्जेक्ट जर घेतले तर त्यावेळी तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंटचा रिझॉल्विंग पॉवर फाइंड आउट करता येऊ शकतो. अँड दॅट रिझॉल्विंग पॉवर इज दी रेसिप्रोकल ऑफ दॅट लिमिट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजे डी थिटा इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. अशा पद्धतीने आपल्याला इथं रिझॉल्विंग पॉवर त्या इन्स्ट्रुमेंटचा ऑब्झर्व करता येऊ शकतो फॉर दॅट लिनियर ऑब्जेक्ट. जे 2 लिनियर ऑब्जेक्ट घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला रिझॉल्विंग पॉवर इथं आपण फाइंड आउट करू शकतो. आता अशाच पद्धतीने आपण जर पॉईंट ऑब्जेक्ट घेतलेले आहेत, पेअर्स ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट, 2 पॉईंट ऑब्जेक्ट आपण घेतलेले असतील, तर त्यावेळी आपल्याला कशा पद्धतीने इथं सेपरेशन ऑब्झर्व होऊ शकतं हे बघूयात. पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट बघा, आपल्याकडे आहे पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट. त्या पॉईंट ऑब्जेक्टकडून येणाऱ्या ज्या लाईट आहेत त्या आपण सर्क्युलर ॲपर्चरमधून पास करतो आहे. त्या सर्क्युलर ॲपर्चरमधून पास केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती पर्टिक्युलर पॅटर्न तयार झालेला दिसतो. सर्क्युलर रिंग्स प्रोड्यूस झालेल्या दिसणार आहेत, ज्या की डिफ्रॅक्शन पॅटर्न्सच्या असणार आहेत. तर याच्यामध्ये बघा आपण जे 2 पॉईंट ऑब्जेक्ट घेतलेले आहेत, हे 2 पॉईंट ऑब्जेक्ट जर आपण मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्व करत असो, तर हे 2 ऑब्जेक्ट आपल्याला दॅट व्ह्यूज सिमिलर टू पॉईंट ऑब्जेक्ट. मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्व करत असताना आपल्याला हे 2 पॉईंट ऑब्जेक्ट हे सिंगल पॉईंट ऑब्जेक्टसारखे ऑब्झर्व होणार आहे. आणि ह्या पॉईंट ऑब्जेक्ट थ्रू जो डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला दिसेल ऑन दी स्क्रीन, हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला एक्झॅक्ट सर्क्युलर डिस्क सारखा ऑब्झर्व होणार आहे. जसं की आपण सेकंड इमेजमध्ये बघत आहोत, तशा पद्धतीने आपल्याला तो डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला ऑब्झर्व होईल, जसा आपण एका सिंगल स्लिट थ्रू ऑब्झर्व करत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल ब्राईट डिस्क ऑब्झर्व होईल. आणि ह्या सेंट्रल ब्राईट डिस्क जी आहे, दॅट सेंट्रल ब्राईट डिस्क इज सराउंडेड बाय कॉन्सेंट्रिक रिंग्स. हा सेंट्रल ब्राईट हा जो आहे तुमचा जो सेंट्रल ब्राईट रिंग आहे, जी सेंट्रल ब्राईट डिस्क जी आहे, त्या सेंट्रल ब्राईट डिस्कच्या अराउंड कॉन्सेंट्रिक रिंग्स तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. या कॉन्सेंट्रिक रिंग्स तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत या सेंट्रल ब्राईट डिस्कच्या अराउंड. हे अशा पद्धतीचे जे फॉर्मेशन होतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व ऑन दॅट स्क्रीन. In that pattern we observed, or that pattern consists the central bright disk and that disk is surrounded by concentric rings.
सच फॉर्मेशन इज कॉल्ड दी ॲरे डिस्क. अशा पद्धतीच्या फॉर्मेशनला आपण म्हणतो ॲरे डिस्क. अँड दॅट रिंग्स आर ऑब्झर्वड इन दॅट फिगर. ज्या रिंग्स किंवा जे ॲरे डिस्क तिथं प्रोड्यूस होते हे आपल्याला या फिगरमध्ये ऑब्झर्व होत आहे. हे जे सेकंड आपण डायग्राम इथे लक्षात घेतोय दॅट इज दी ॲक्च्युअल डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व ऑन दी स्क्रीन. हे जे ॲरे डिस्क आपल्याला या डायग्राममध्ये या फोटोग्राफमध्ये ऑब्झर्व होते हे ऑब्झर्व करत असताना त्यांनी रेड लेझरचा यूज केलेला रेड लेझर बीम यूज केलेली आहे. दॅट रेड लेझर बीम इज पासेस थ्रू दी पिनहोल ॲपर्चर. दॅट पिनहोल ॲपर्चर हॅविंग विड्थ नियरली 90 मायक्रोमीटर. या पिनहोल ॲपर्चरची विड्थ ही जवळपास 90 मायक्रोमीटर आहे. त्या पिनहोल ॲपर्चर थ्रू हा रेड लेझर बीम इथं पास केलेला आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला ह्या सेवरल ऑर्डर्स और सेवरल रिंग्स ऑफ डिफ्रॅक्शन्स प्रोड्यूस झालेल्या आपल्याला दिसत आहेत. हे जे ॲरे कन्सेप्ट जे ॲरे डिस्कची जी कन्सेप्ट आहे ही फर्स्टली ॲबेने फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये इथं यूज त्याचा केलेला किंवा ती कन्सेप्ट इथं ॲप्लिकेबल आहे हे त्याने एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. आता बघा ह्या अशा पद्धतीच्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण रेलाय क्रायटेरिया इथं यूज करू शकतो. काय होतं बघा, अकॉर्डिंग टू लॉर्ड रेलाय, for such object to be just resolved, the first dark ring of the diffraction pattern of the first object should be formed at the center of the diffraction pattern of the second. हे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण फ्रिंजेस तयार झालेले ऑब्झर्व करतोय तर अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरिया आपण काय सांगू शकतो, जो फर्स्ट डार्क रिंग तुमचा प्रोड्यूस झालेला आहे फर्स्ट डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला फर्स्ट डार्क रिंग जो प्रोड्यूस झालेला आहे तो कुठं तयार झालेला असू शकतो, दॅट फॉर्म ॲट दी सेंटर ऑफ दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ दी सेकंड. तो फर्स्ट डार्क फ्रिंज किंवा फर्स्ट डार्क रिंग जी आहे फर्स्ट डिफ्रॅक्शन पॅटर्नची ही एक्झॅक्ट ऑन दी सेंटर ऑफ दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ दी सेकंड डिफ्रॅक्शन पॅटर्नवरती ती तयार झालेली असणार आहे. हे कशावरून आपण सांगतोय, फ्रॉम दी रेलाय क्रायटेरिया. किंवा त्याच्या उलटसुद्धा होऊ शकतं, सेंट्रल जो पॉईंट आहे सेंट्रल मॅक्झिमम जो तयार झालेला आहे सेकंड पार्टचा सेकंड डिफ्रॅक्शन पॅटर्नचा हा कोइन्साइड होऊ शकतो, कोइन्साइड झालेला दिसू शकतो कशावरती, फर्स्ट डार्क रिंग ऑफ दी फर्स्ट डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजे आपल्याकडे जे डिफ्रॅक्शन पॅटर्न्स आहेत ते एकमेकांवरती फर्स्ट डार्क रिंग ही सेंट्रल मॅक्झिमा किंवा सेंट्रल ब्राईट रिंगवरती कोइन्साइड झालेली ऑब्झर्व होऊ शकते आणि त्याच्या थ्रू आपल्याला जस्ट रिझॉल्व कंडिशन ऑब्झर्व होऊ शकते. अँड वी ऑब्झर्व दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजेच थोडक्यात द मिनिमम सेपरेशन बिटवीन दी इमेजेस ऑन दी स्क्रीन इज द रेडियस ऑफ दी फर्स्ट डार्क रिंग. जे काही मिनिमम सेपरेशन इमेजेसमध्ये ऑब्झर्व होणार आहे ते कशा थ्रू आपण एक्सप्लेन करू शकतो, द मिनिमम सेपरेशन बिटवीन दी इमेजेस ऑन दी स्क्रीन इज दी रेडियस ऑफ दी फर्स्ट डार्क रिंग. म्हणजे थोडक्यात हे सेपरेशन हे काय असणार आहे तर रेडियस ऑफ दी फर्स्ट डार्क रिंग एवढं तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. म्हणजे हा आपल्याला जस्ट रिझॉल्व कंडिशन इथं ऑब्झर्व होत असणार आहे. या पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला इथं ऑब्झर्वेशन मिळू शकतं. तर हे पूर्ण जे एक्सप्लेनेशन आपण याच्या आधी बघितलेलं आहे, रेलाय क्रायटेरिया आपण इथं लक्षात घेतला, रिझॉल्विंग पॉवर आपण इथं बघितलेला आहे आणि त्या रेलाय क्रायटेरिया थ्रू जस्ट रिझॉल्व कंडिशन बघितली आहे. आणि त्याचबरोबर टू लिनियर ऑब्जेक्ट्स किंवा पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट जर असतील तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन किंवा जे ॲरे डिस्क कशा पद्धतीने प्रोड्यूस होऊ शकतात हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. तर ह्या पूर्ण जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं आहे, ऑल दिस एक्सप्लेनेशन इज यूज्ड टू एक्सप्लेन दी रिझॉल्विंग पॉवर
ऑफ दी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, किंवा हे सगळं एक्सप्लेनेशन हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत, जसं की आपण म्हणूयात मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, किंवा आपण आपले डोळे लक्षात घेऊयात, तर या सगळ्याच ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटला हे पूर्ण एक्सप्लेनेशन ॲप्लिकेबल असणार आहे. ओके फ्रेंड्स, आपण इथं स्टॉप करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे जे पूर्ण डिस्कशन बघितलेलं आहे, तर या पूर्ण डिस्कशनचं ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहेत. म्हणजेच आपण रिझॉल्विंग पॉवर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचे ऑब्झर्व करणार आहोत. फॉर एक्झाम्पल मायक्रोस्कोप असेल, टेलिस्कोप असेल, तर यांचे रिझॉल्विंग पॉवर आपण इथं ऑब्झर्व करणार, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑब्झर्व करणार आहेत.